आरोग्यमंत्री राजेश टोपे आमच्यावर आहे. सर, महाकौशल्य आरोग्याचं अभियान सुरू करताय, नेमका शुभारंभ झालेला आहे. कशा पद्धतीने आता बेरोजगारांना याच्यातनं रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे? या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम. तर या योजनेच्या माध्यमातून आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2020चं जो सर्वेक्षण आहे त्या सर्वेक्षणामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं जिल्हा म्हणजे वाढलेलं वर्ष म्हणून 2020 गणलं जातं, जेव्हा 7.2 हा बेरोजगारीचा दर त्या ठिकाणी आहे आणि तो मागच्या 25 वर्षामध्ये एवढा जास्त बेरोजगारीचा दर नव्हता. आणि त्यामुळे ही पार्श्वभूमी लक्षात घेता कोविडमुळेही काही प्रश्न निर्माण झाले, तसं आता कोविडमुळे काही रोजगार निर्माण व्हावासुद्धा हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. आणि म्हणून कोविडच्या पार्श्वभूमीवर गव्हर्मेंट हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, सगळ्याच हॉस्पिटल्सला धरून यामध्ये आपण जवळजवळ 36 कोर्सेस पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 20,000 मुलांना ट्रेनिंग देण्याच्या दृष्टिकोनातून मुलामुलींना हे कोर्सेस त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. ह्या कोर्सेसचं साधारणपणे 3 ह्याच्यात विभागणी केलेली आहे. एक रेकॉर्ड किपिंगसाठी आहे, एक हॉस्पिटल्सच्या अनुषंगाने लागणारे कोर्सेस आहेत, मग त्या ड्रायव्हर्सपासून तर म्हणजे तुमचे वॉर्ड बॉईजपासून तर असे सुद्धा असिस्टंट्स आहेत, वेगवेगळ्या टेक्निकल असिस्टंट्स वगैरे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे योगा आणि आयुष्य संबंधित जे काही सहकार्य करतील किंवा सहाय्यता करतील अशा पद्धतीचे काही कोर्सेस आहेत. तर असे सगळे कोर्सेस आहेत. आता ह्या सगळ्यांना साधारण 10वी 12वी अशा पद्धतीचं त्यांचं शिक्षण अपेक्षित आहे आणि यांना फर्स्ट कम फर्स्ट प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हाधिकारी जे काही फर्स्ट कम फर्स्ट ॲप्लिकेशन करतील त्यांना ते सिलेक्ट करून त्या ठिकाणी आमचे जे जिल्ह्याचे हॉस्पिटल्स आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा आमचं त्याला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, या हॉस्पिटल्समध्ये ट्रेनिंग देण्याचं काम, या मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे ॲक्च्युअली त्यांना प्रशिक्षण मिळण्याचं काम, प्रॅक्टिकल मिळण्याचं काम, प्रॅक्टिकल अनुभव मिळण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आमचे डॉक्टर्स जे आहेत ते त्यांना शिकवतील. तिथे थिअरॉटिकल क्लासेससुद्धा काही घंट्याचे रोज होतील आणि 3 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंतचा हा कोर्स त्या ठिकाणी असणार आहे. आणि ही जी काही वर्कफोर्स 20,000 मुलांची 5-6 महिन्यामध्ये तयार होईल, ही प्रायव्हेटसाठी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं उपयोगी पडेल. मला असं वाटतं की बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि कोविडचं जसं आपण म्हणू शकू की कोविडच्या माध्यमातून अशा पद्धतीनं एक वर्कफोर्स तयार करण्याच्या संदर्भाने ही एक संधी आहे आणि त्या संधीचा लाभ आता युवक युवतींनी घ्यावा अशी माझी या निमित्ताने आव्हान राहील. आमचं जे आरोग्य डिपार्टमेंट आहे ते पूर्णपणे या सगळ्या कामासाठी ट्रेनिंग द्यायला तयार आहे. आमचे डॉक्टर्स थिअरॉटिकल कोर्सेससुद्धा सांगतील आणि प्रॅक्टिकलसुद्धा त्या ठिकाणी अनुभव देतील. मला असं वाटतं की याचा खूप चांगला उपयोग या मुलांच्या दृष्टिकोनातून पुढच्या काळात होईल. मी असंही सांगितलं की हे 36च कोर्सेसवर थांबून चालणार नाही, अनेक लाईफ सेविंग कोर्सेस आहेत. आता वॅक्सिनेशनसारखा एक महत्त्वाचा उपक्रम आपण करतो आहोत. तर वॅक्सिनेशनसाठी सुद्धा वॅक्सिन लॉजिस्टिक्ससाठी काही ट्रेंड लोक लागतील, वॅक्सिनच्या कोल्ड चेन मेंटेनन्ससाठी काही लोक लागतील. या सगळ्या नवीन ज्या काही गोष्टी आरोग्याच्या येतात त्या सगळ्यांच्या संदर्भाने कौशल्य निर्माण करण्याचं काम होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एक एवढं सांगेल की सर्व मुलींना की कौशल्य ज्याच्या हातामध्ये असेल तो कधीही उपाशी राहणार नाही. त्यामुळे आपलं ज्ञान आणि कौशल्य याची जोड घालण्याचा हा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर अमित देशमुख आणि नवाब मलिक आम्ही सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित होतो. तर हा जो कोर्सेस आहे 3 महिन्याचा 6 महिन्याचा मोफत असणार आहे आणि त्याची संधी कशा पद्धतीने सुरू होईल? निश्चित प्रकारे कौशल्य विकास विभाग जो आहे तो या संपूर्ण कोर्सच्या संदर्भातील निधी उपलब्ध करून देणार आहे आणि यासाठीची पूर्णपणे त्या विद्यार्थ्याला स्टायपंड मिळेल
आणि त्याचबरोबर हॉस्पिटल्ससाठी एक काम करणारा एक वर्कफोर्स मिळेल. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय की जो काही एवढा मोठा वर्कफोर्स जो ट्रेनिंगला लागेल तो संपूर्णतः वर्कफोर्स हॉस्पिटल्सला ट्रेनिंग म्हणजे काम करण्यासाठी उपलब्ध होईल. आणि ज्यावेळी ट्रेंड होऊन ते बाहेर येतील त्यावेळी हे जे कौशल्य असलेलं मनुष्यबळ यांना त्यांनी जे काही कौशल्य हस्तगत केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की याचा खूप मोठा उपयोग होऊ शकेल. सर, लसीकरणाच्या संदर्भात आपण म्हणालात की वॅक्सिनेशन सध्या खूप थांबलेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये त्या पद्धतीचं संकट उभं राहतं आहे. नेमकं काय आताची परिस्थिती आहे? लसीकरणाच्या बाबतीत कुठलंही सध्या संकट वगैरे नाही. या ठिकाणी एवढीच अपेक्षा आहे की आपला वेग लसीकरणाचा प्रतिमाह 3 कोटीचा आहे आणि त्यामुळे आपण 3 कोटी लस ही उपलब्ध व्हावी अशी विनंतीचा ठराव आपण सार्वभौम सभागृह, विधानसभा आणि विधान परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. लसीकरणाच्या बाबतीत 3 कोटी लसीकरणाचा ठराव सार्वभौम सभागृह, विधानसभा आणि विधान परिषदेने केलेला आहे. मला असं वाटतं की या ठरावाच्या अनुषंगाने आपण गतिमान पद्धतीनं जर लसीकरण करू शकलो तर या लसीकरणाचा उपयोग असा होईल की एकतर तिसरी वेव्ह जी आपण म्हणतो उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे वगैरे वगैरे याचा एकतर इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल आणि दुसरी गोष्ट जर काही इन्फेक्ट झाले तरीसुद्धा त्याची दाहकता किंवा सिव्हिअरिटी निश्चित प्रकारे कमी होईल. जे आपण पाहतो आहोत US किंवा UK या ठिकाणी तिसरी वेव्ह आलेली आहे परंतु त्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्या बाबतीतलं मृत्यूदर असेल किंवा त्याच्या बाबतीतली सिरियस पेशंट होण्याचे जे प्रमाण आहे हे अत्यंत कमी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळात कोविड विरुद्ध लढाईच्यामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड अनुषंगिक वर्तणूक आणि लसीकरण हे एकमेव हे दोनच टूल्स किंवा हे दोनच उपाय यामध्ये असू शकणार आहेत. मला असं वाटतं की याचा अतिशय सकारात्मक निश्चित प्रकारे निर्णय केंद्र सरकारने घ्यावा कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मृत्यूदर निश्चित प्रकारे जास्त आहे. आजही ॲक्टिव्ह पेशंट सगळ्यात जास्त आहेत आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण विनंती करतो आहोत की जरा अधिकची लस आपल्याला उपलब्ध व्हावी. सर, जे बोगस लसीकरणाचे प्रकार उघडकीस आलेले आहे, चौकशीचा रिपोर्ट आला का? नेमकी कारवाई आता कोणावर झालेली आहे? कारण आणि इतर जे लसीकरण त्या मार्फत दिलं गेलं त्यांना आता लसीकरण कसं दिलं जाणार? एक नक्कीच आहे की फेक लसीकरणाच्या बाबतीतल्या काही घटना काही कॅम्प्समध्ये घडलेल्या आहेत असं निदर्शनाला आलेलं आहे. पोलीस विभागाने चौकशी केलेली आहे. पोलिसांनी तसा रिपोर्टही दिलेला आहे. BMC म्हणजेच बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका यांनी खऱ्या अर्थाने जर आम्हाला नावं कळवले की हे नावं कोण कोण आहेत की जे याला विक्टीम आहेत म्हणजे जे ह्याला खऱ्या अर्थाने बळी पडलेले आहेत किंवा चुकीची लस त्यांना देण्यात आलेली आहे असे जर का यादी आपल्याला कळवली तर त्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी आपण ही जी यादी आहे ती यादी आपण केंद्र सरकारकडे पाठवू कारण त्यांचं पहिल्या लसीकरणासाठीचं रजिस्ट्रेशन हे आता कोविन ॲपमध्ये झालं असल्यामुळे ते रजिस्ट्रेशन रद्द करावं लागेल आणि रद्द केलेलं रजिस्ट्रेशन जर झालं तरच त्यांना पुन्हा लसीकरण करता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे ही प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया करावी लागेल आणि ती प्रक्रिया करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग निश्चित प्रकारे तयार आहे. आम्ही BMCकडून यादी मागून ती यादी केंद्र सरकारला लवकरात लवकर पाठवत आहोत. सर, रावसाहेब दानवेंनी राज्यमंत्रीपदाचा रेल्वेचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की मुंबईच्या रेल्वे संदर्भात जर राज्य सरकारने निर्णय घेतला तर आम्ही तातडीने रेल्वे सुरू करू शकतो मुंबईची लोकल. यावर राज्य सरकार काय गंभीरतेने विचार करत आहे? मला वाटतं की शेवटी जरूर केंद्र सरकारच्या रेल्वेचा विषय हा त्यांचाच आहे परंतु राज्य शासनाला विश्वासात घेऊनच संपूर्ण कार्यवाही केली जात असते. हीच आपल्याला एपिडेमिक म्हणजेच महामारीच्या अनुषंगाने अपेक्षित बाब असते
मला वाटतं की केंद्र आणि राज्य एकत्रित बसून दानवे साहेबांशी आम्ही विचारविनिमय करून याबाबतचा पुढील काळात योग्य तो निर्णय घेऊ. सर, शेवटचा प्रश्न की महाआघाडी आणि युतीच्या संदर्भातला विचार करू नका, कामाला लागा, निवडणुकीचे जे काही निर्णय आहे तो आम्ही घेऊ, अशा पद्धतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना संबोधित केलं. कसं बघता महाआघाडी? मला असं वाटतं की उद्धवजींनी अतिशय उत्तम नेतृत्व ते करतायत सध्या आणि महाआघाडी निश्चित प्रकारे अतिशय सुरक्षित सध्या सगळ्याच पक्ष जे आहेत ते एक जीवाने एक दिलाने काम करतायत आणि आमच्या सर्वांचाच तिन्ही पक्षाचं केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे, महाराष्ट्र राज्याची प्रगती आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतच राहू. पक्षाची प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाची वाढ करण्यासाठी किंवा पक्षाला सबळ करण्यासाठीची प्रक्रिया ही सुरू असते. त्याच्या बाबतीत कुठलाही आघाडीला धोका नसतो आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या काळातसुद्धा जसं उद्धवजींनी ठरवलेलं आहे की आपण एकत्र राहूनच चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळात काम करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसह हेमंत ब्रिजे, TV9 मराठी, मुंबई.